त्यात पावसाची काय स्थिती आहे पाहूयात। पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची आता बातमी पाहिजे। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या करंजी गावातल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागतो। करंजी गावातला मुख्य रस्ता नाल्यावरनं जातो। या नाल्यावर 3 फूट उंचीचा पूल, मात्र पावसाळ्यात नाला भरला की गावकऱ्यांना पुलावरच्या गुडघाभर पाण्यातनंच वाट काढत प्रवास करावा लागतो। याचा सर्वाधिक फटका बसतो तो शाळकरी विद्यार्थ्यांना। मुलांना रोजच पालकांच्या खांद्यावर बसून पूल ओलांडून शाळेत जावं लागतं। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं मात्र त्याकडे साफ दुर्लक्षच होतं। त्यामुळे गावकऱ्यांनी इथं पुलाची मागणी केली। आणि आता बातमी नंदुरबारमधून। नंदुरबारमधील आदिवासींवर पुराच्या पाण्यातनं अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली। नंदुरबार जिल्ह्यापासून 20 ते 25 किलोमीटर असलेल्या नंदपूर गावातील वास्तव समोर आलंय। नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांची शेती आणि स्मशानभूमी। पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। आणि आता बातमी नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील पावसासंदर्भातली। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय। देवमाळ ते अंबडदहाड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। दळणवळण बंद झाल्यानं शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य झालंय। दवाखान्याची सोय नसल्या प्रकरणानं गर्भवती महिला, आजारी ग्रामस्थ त्यांना सतत वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागते। त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बातमी नाशिकमधून येतेय। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुराचा धार्मिक विधींनाही फटका बसतोय। गोदावरीला पूर आल्यानं रामकुंड परिसर पाण्याखाली गेलाय। अनेक मंदिरं पाण्यानं वेढली गेली आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांना पुराच्या काठावरच धार्मिक विधी करावे लागतात। आणि आता बातमी पुणेकरांसाठी दिलासादायक म्हणावी लागेल। खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय। धरणातून 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता, तो कमी करून 21,000 क्युसेक करण्यात आलाय। त्यानंतर आता हा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी करण्यात आलाय। पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। उजनी धरण 94% भरलंय। धरणातून सुमारे 61,000 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येतोय, तर वीर धरणातूनही 60,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची आता शक्यता आहे। चंद्रभागा ही दुथडी भरून वाहू लागली आहे। सोलापूर मार्गावरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय। दरम्यान अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। तसंच चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर 35 पूरबाधितांचं स्थलांतरही करण्यात आलंय। दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुललंय। गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानं हा धबधबा प्रवाहित झालाय। सोमेश्वर धबधबा परिसरात नागरिक आणि स्थानिकांनी हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। येतो दुपार 1-1.5 तासांनी येतो ना, भेटतो तर।